नमस्कार मंडळी, मी डॉक्टर मधुरा चिटणीस लातूरकर. मी डेंटिस्ट आहे. निनाद फाउंडेशनतर्फे राबवण्यात येणाऱ्या या आरोग्यविषयक माहितीपटामध्ये तुमचं स्वागत करते. आजचा विषय आहे दातांची काळजी. दातांची काळजी घेत असताना काय गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या मी इथे तुम्हाला आज सांगणार आहे. त्यामध्ये 2 अतिशय महत्त्वाच्या बेसिक पण महत्त्वपूर्ण गोष्टी म्हणजे दातांचे ब्रशिंग टेक्निक आणि आहार. ब्रशिंग टेक्निकमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या म्हणजे टूथब्रश आणि टूथपेस्ट कुठली वापरावी. टूथब्रश हा नेहमी निमुळत्या तोंडाचा असावा, ज्याचे टोक जे नॅरो आणि राऊंडेड असावं, जिथे कुठेही टोकदारपणा नको, जेणेकरून हा ब्रश दातांच्या आणि तोंडाच्या सर्व भागांपर्यंत व्यवस्थित पोहोचेल. सॉफ्ट ब्रिसल्सचा असावा, त्याचे हँडल लांब असावे. टूथपेस्ट ही फ्लोराईड असलेली असावी आणि FDI प्रमाणित असावी. टूथपेस्ट किती प्रमाणात वापरावी हेही महत्त्वाचे आहे. त्याच्यामध्ये मोठ्यांकरता टूथपेस्ट ही आपल्या वाटाण्याच्या दाण्या इतकी वाटाण्या एवढी इनफ असते आणि लहान मुलांकरता तांदळाच्या दाण्या एवढी तांदळाच्या दाण्या एवढी इनफ असते. ब्रशिंग करत असताना कुठल्या पद्धतीने करावा हे फार महत्त्वाचे आहे. तर ब्रश करत असताना खालच्या दातांसाठी ब्रश वरच्या दिशेने फिरवावा आणि वरच्या दातांसाठी ब्रश खालच्या दिशेने करावा. दातांच्या खाण्याच्या भागांवरून जेवणाच्या भागावरून ब्रश फिरवावा. तसेच आतल्या बाजूनेही करावे आणि ब्रश हा नेहमी मिठीत न धरता असं जोरजोरात स्ट्रोक्स न देता ते स्ट्रोक्स अगदी हलक्या हाताने द्यावेत. खालच्या दातांसाठी वरच्या दिशेने, वरच्या दातांसाठी खालच्या दिशेने, अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने जेंटल स्ट्रोक्स द्यावेत. ब्रश करत असताना महत्त्वाची गोष्ट म्हणजे ब्रश कधी असा मागे पुढे न फिरवता तो वर्तुळाकार गोलाकार पद्धतीने फिरवावा, अशा पद्धतीने. दातांची स्वच्छता करत असताना दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डेंटल फ्लॉसिंग, ज्याकडे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांमध्ये दुर्लक्ष झालेले दिसते. माझ्याकडे इथे डेंटल फ्लॉस नाही आहे, एक थ्रेड मी घेतलेला आहे. तर हा फ्लॉस बाजारात कुठेही तुम्हाला सहज मिळेल, डेंटल फ्लॉस. तर फ्लॉस कसा करावा? फ्लॉस हा नेहमी छोटासा फ्लॉस कट करावा आणि 2 बोटांच्या मध्ये घेऊन तो अशा पद्धतीने दातांच्या मध्ये खाली वर असा फिरवावा. मी दाखवते इथे. खाली वर वर खाली असा अगदी तोही हलक्या हातानेच 5 ते 6 वेळेस फिरवावा. ब्रश केल्यानंतर फ्लॉस करावा, जेणेकरून 2 दातांच्या मध्ये अडकलेले अन्न, कुठलेही दुसरे काही किटाणू असतील तर तेही स्वच्छ होण्यास मदत होते. ब्रश हा नेहमी दिवसातनं 2दा आणि कमीत कमी 2 वेळेस करावा. हे झाले दातांच्या स्वच्छतेबाबत. आता आपण आहाराकडे वळूयात. दातांचे आरोग्य चांगले राखण्यासाठी आणि मजबूत राखण्यासाठी आहारामध्ये कुठल्या गोष्टींचं सेवन असावे तर तंतुमय पदार्थ, फायब्रस फूड आपण ज्याला म्हणतो, अशा पदार्थांचे सेवन करावे, ज्याच्यामध्ये ताज्या फळं, भाज्या, पालेभाज्या, फळभाज्या ह्यांचे प्रमाण असावे. फळांमध्ये ॲपल, सफरचंद, केळी यांचा समावेश असावा आणि भाज्यांमध्ये गाजर, काकडी अशा भाज्या कच्च्या खाण्याने, या भाज्यांमध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने त्या भाज्या खात असताना तोंडामध्ये लाळेचे प्रमाण वाढून दात स्वच्छ होण्यास मदत होते. पाणी भरपूर प्यावे आणि ज्या गोष्टींमध्ये कॅल्शियमचे प्रमाण जास्त आहे अशा पदार्थांचा सेवन असावे, जसे दूध, दही, चीज यांचा आहारामध्ये समावेश असावा. कार्बोनेटेड कोल्ड ड्रिंक्स यांचे सेवन करू नये. या झाल्या दातांच्या काळजीविषयी काही बेसिक गोष्टी पण उपयोगी गोष्टी. यासंबंधी तुमचे काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कळवावे. धन्यवाद.